प्रेक्षको नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदारप्रमाणे प्रचार चालू आहे. सेना भाजपची युती झालेली आहे. सेना भाजप गेले 4.5 वर्ष एकमेकाशी भांडले, आता मात्र पुन्हा एकत्र आलेत. शिवसेनेने भाजपवर एकही संधी सोडली नाही टीका करण्याची. आता मात्र एवढे एकत्र आलेत की आमचं काही झालंच नाही असं दाखवत आहेत. राजकारणामध्ये कशा प्रकारे बनवेगिरी चालते याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही सेना भाजपची युती आहे. जयसिंगराव एरंडे भाजपचे शिरूर विभागाचे संपर्क प्रमुख आहेत. जयसिंगराव एरंडे एक बैलगाडा मालक आहेत, एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला शेतकरी आहे. शिवसेनेमध्ये ते काही दिवस अगोदर होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. आढळरावांचे विश्वासू सहकारी होते, भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन होते. नक्की कुठं फिसकटलं, काय घडलं हाही समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि या मतदारसंघामध्ये आढळरावांच्या बरोबर ते पुन्हा कशा प्रकारे प्रचार करणार आहेत की पुढची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही हातचा राखून ठेवणार आहेत का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. एरंडे साहेब नमस्कार. भाजपच्या प्रयत्नामुळे, मोदी साहेबांच्या चांगल्या कामामुळे आढळरावांना कदाचित यश पण येईल. सगळ्यात पहिला प्रश्न चर्चेला जातो तो जयसिंगराव एरंडे म्हणजे आढळरावांच्या गळ्यातील ताईत. असं काय घडलं आणि आढळरावांपासून तुम्ही विभक्त झालात? मुळातच याच्या मागच्या 2014च्या विधानसभेला आढळरावांनी तसा मला विधानसभेचा शब्द दिला आणि त्याला 4-5 लोक आमचे पक्षाचे प्रमुख साक्षीदार होते. ऐन टायमाला काय माशी शिकली कळलं नाही. त्यांनी उमेदवारी शेवटच्या टोकात मला नाकारली. तेवढीच माझ्या मनात खंत राहिली आणि मी बाजूला झालो. तुम्ही अतिशय घरातली विश्वासू माणसं, केवळ उमेदवारी मिळाली नाही म्हणून एवढा राग, एवढा त्रागा, लगेच पक्ष बदलला. 2009 साली सुद्धा हा एक प्रयोग असा झाला माझ्याभोवती. 2009 साली सुद्धा त्यांनीच उमेदवारी जाहीर केली माझी आणि त्यांनीच नाकारली. त्यावेळेला मी समजून घेतलं आणि दुसऱ्या वेळेला असं झालं का त्यांनी परत 2014ला मलाच उमेदवारी घोषित केली आणि त्यांना काय त्यांच्या मनात आलं, परत त्यांनीच उमेदवारी नाकारली. राजकारणामध्ये अनेक चढ उतार येत असतात. कार्यकर्त्यांनी फारसं म्हणजे असं एकदम असं घसरलं पण नाही पाहिजे किंवा लगेच स्वार्थी भावनेने दूर पण गेलं नाही पाहिजे. तुमच्या दोघांमधली दोस्ती, दोस्ताना खूप चांगलं असतानाही केवळ उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही दूर गेलात असं सांगताय. आणि आढळरावांनी तुमची उमेदवारी का नाकारली असेल याचं खरं कारण काय असेल? त्यांना वाटलं असेल का जयसिंग माझ्या घरातलं आहे, त्याचे विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा त्याचे पैसे आपण वाचू, किंवा त्यांना वाटलं असेल हा उमेदवार निवडून येऊ शकत नाही किंवा समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर हा टिकाव धरू शकत नाही असं त्यांना वाटलं. त्यांना जे काही वाटलं असेल ते तुम्हाला पटलं? आता ते मला पटत नव्हतं म्हणून तर आता पटले का? आता तसं मी भाजप म्हणून त्यांना युतीचा प्रचार करायला लागलाय. नाही साहेब, तुम्ही भाजपचा प्रचार करणारे, आढळरावांचे विजय होतील हा भाग पुढचा आहे. पण आढळरावांनी त्यावेळेस जो सल्ला दिला होता किंवा त्यांच्या मनात जी कल्पना होती ही तुम्हाला कुठंतरी पटते असं वाटतंय? तसा सारासार विचार केला तर मी उमेदवारीला इच्छुक नव्हतो. त्यांनीच मला तयार केलं, त्यांनीच उभं केलं, त्यांनीच माझी उमेदवारी कट केली. एवढीच खंत मनामध्ये. याच्यापेक्षा माझ्याकडं त्यांच्याबद्दलचा तसा आदरभाव अजून तसाच आहे. आता तुम्ही आढळरावांचं प्रचाराचं काम करतायत. तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर तो जो काही थोडाफार राग होता तो अजूनही मनात कायम आहे की मैत्री पुन्हा? नाही, राजकारण वेळ संपल्यानंतर राजकारणातली मनातल्या भावना, राग तो तेव्हा संपून जातो. थोडक्यात जुन्या माणसाची म्हणे रात गई भात गई, म्हणून तो राग आम्ही त्यावेळेस आमचा मावळलेला आहे. आम्ही तसं एकमेकाचे वैयक्तिक मित्र म्हणून मनातले आणि त्या भावनेपोटी जो मी निर्णय घेतला होता. पक्ष सोडला तरी तुमची मैत्री कायम होती? मैत्री ही माणूस म्हणून आणि प्रेम म्हणून तसंच आहे. भले पक्ष आमचे वेगवेगळे असतील परंतु आम्ही मैत्री किंवा दोस्ती समाजातली आम्ही तशी ठेवलेली आहे. 2019च्या या निवडणुकीमध्ये आढळरावांना चौथ्यांदा सेना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. 2004 पासून तर 2019 पर्यंत म्हणजे सलग 4 वेळा आढळरावांनाच उमेदवारी मिळते. मतदारही त्यांना स्वीकारतात. राष्ट्रवादी काँग्रेसला ह्या मतदारसंघामध्ये उमेदवार पण मिळत नाही. पवारसाहेबांचा हा बालेकिल्ला. असं काय घडतं, उमेदवार का मिळत नाही की पवारसाहेबांची आणि आढळरावांची आतून काही फिक्सिंग आहे? हे हा प्रकार जो तुम्ही 4 वेळेच्या लोकसभेचा जो विचारला, ही चौथ्यांदा 2019ची निवडणूक आहे. पहिल्यांदा खरं पाहिलं तर त्यांना खरी राष्ट्रवादी उमेदवारी पाहिजे होती. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या मनात काय निर्णय आला त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांनी मला विचारलं, जयसिंगराव आपल्याला लोकसभेची तयारी केली तर आपलं शक्य होऊ शकतं का? मी म्हटलं दादा हा प्रयोग करून बघावा लागेल. झालो सक्सेस तर सक्सेस, नाही तर मग राजकारणात असं रेडीमेड काही नसतं, प्रयत्नच करावं लागतात. म्हणून त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला का आपण लोकसभा लढूया आणि त्यापासून जर मी त्या सगळ्या फिल्मचा साक्षीदार आहे.
मग आदरणीय उद्धव साहेब या फिल्मचे निर्माते कोण? तसं बघितलं तर अनेक पडद्यामाग राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते जे आढळरावांना म्हणजे दादा तुम्ही शिवसेनेत जा, तुम्हाला निवडून आम्ही आणतो. हो 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 हे त्रिवार सत्य. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बरेचसे असे 50 स्ट्रॉंग कार्यकर्ते त्यांच्या मागं प्रवेश करायला सुद्धा इच्छुक होते, परंतु राष्ट्रवादीच्या आमदारांचे थोडेसे त्यावेळेला मंत्री असल्यामुळे दबाव होता. जे कार्यकर्ते दबावाखाली थांबले ते परत गेले, परंतु लक्ष्मणराव काचोळे असेल, मी असेल, रामशेठ गावडे असेल, असे अनेक कार्यकर्ते त्यांच्या मागं म्हणजे ठामपणे उभं राहिलो आणि लोकांनी पण स्वीकारलं. त्याला मूळ कारण झालं ही बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी संकल्पना रुजवली. मला विचारलं, अरे बैलगाडा शर्यत ही जर लोकांना चांगली वाटत असेल आपण चांगली वाटून घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला नवीन नवीन काही कल्पना आणता येतील का? तर बैलगाडा विमा कंपनी आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये त्याची स्थापना केली. आपण बैलगाड्याच्या मुद्द्यावर येणार आहोत. आढळराव प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे फंडे वापरतात, तो विषय पुढे आपण घेऊच आहे. 2004 पासून आढळराव ह्या मतदारसंघामध्ये विजयी होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा पवारसाहेबांचा हा बालेकिल्ला, इथं उमेदवार मिळत नाही का किंवा यांची फिक्सिंग आहे का? तुम्ही काय सांगाल? हे बघा, ही फिक्सिंग आहे किंवा नाही, लोकांना तर फिक्सिंग वाटते. आपण चर्चा तर केली पाहिजे. लोकांना फिक्सिंग वाटते. तुम्हाला काय वाटतंय? तसं मला वाटत नाही, पण लोकांच्या सुरात सूर मिसळला. नाही, तुम्ही असं पॉज घेऊन बोलताय म्हणजे तुम्हाला असं काय? मला पण तसा डाऊट येतोय, कारण लोकांची जी भावना आहे कुठंतरी चर्चा झाल्याशिवाय ती भावना बाहेर येत नाही लोकांची. मग लोक पण असेच म्हणतात, इतर तालुके असं म्हणतात का तुमचा तालुका फार हुशार आहे, लोकसभेला आढळराव पाटलांना निवडून देतात आणि विधानसभेला खाली दुसराच उमेदवार निवडून येतो विरोधी पक्षाचा. दोन्ही माणसं कामाची म्हणून दोघांना निवडून. हो, हा प्रकार सध्या ही चर्चा आता सध्या हीच चालू आहे. तिसऱ्याला संधी कधी मिळणार? तुमच्यासारखा आमदार कधी होणार? आता हे मस्त वाटतंय, आता संधी मिळावा, भाजपकडून मिळावा. प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षेशिवाय कोणी राजकारणात काम करत नाही, परंतु प्रत्येकाला संधी मिळणं असंही नाही. जयसिंगराव, या मतदारसंघातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आढळराव म्हणाले होते, मी अनेकांना नोकऱ्या लावतो, विकास प्रकल्प, विकास आराखडा राबवतो. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आहे, पुणे नाशिक रस्त्याचा प्रश्न आहे, बैलगाड्याचा प्रश्न आहे, विमानतळाचा प्रश्न आहे. आरोप प्रत्यारोप होत असतात. बैलगाड्याची शर्यत नेमकी सुरू का झाली नाही, याच्या मागचं राजकारण काय आहे का, की काही बनवेगिरी आहे? तुम्ही बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पण होते, तुम्हाला बरंच काही राजकारण माहिती पण आहे. बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये पुणे जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात राजकारण घडतं, नेमकं काय असेल? बैलगाडा शर्यत ही पारंपरिक खेळ आहे. बैलगाडा शर्यत हा तसा शौक आहे, हा छंद आहे शेतकऱ्यांचा. 5-6 महिने शेतीत काबड कष्ट करायचं, शेती करायची, त्या बैलांकडून पेरणी करायची, कांदे बटाटे लावायचे, हे सगळं धान्य पेरायचं हे बैलांकडून केलं जातं आणि त्याच बैलांना खाऊन पिऊन धष्टपुष्ट करून उरलेल्या 4 महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्यांना शर्यतीला पळून एक मी चांगला शेतकरी, मी चांगली शेती करतो, माझ्याकडे चांगली बैल हे दाखवण्यासाठी शर्यतीमध्ये तो आपलं बैल. राजकारणी मंडळी बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी उदासीन का आहेत? हे बा, सगळीच उदासीन आहेत किंवा सगळ्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे असं तर काही चित्र स्पष्ट होत नाही. ज्यांना आनंद आहे तो लोक. बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे म्हणून आढळराव जे प्रयत्न करतात ते सर्व श्रुत आहेत. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून फारसे उत्साही नाहीत. केवळ आढळराव इच्छुक आहेत किंवा आढळराव हा विषय घेतात, आपल्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून आढळरावांचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांचे प्रयत्न कासव गतीने आहेत. जे बैलगाडा मालक आहेत, जे शौकीन आहेत, त्यांनी अर्थ काय घ्यायचा? मुळातच बैलगाडा शर्यतीचा विषय हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळं कोर्टातली प्रक्रिया इतकी काही जलद गतीनं तयार पुढे जात नाही. सर, आपण कोर्टातला विषय थोडासा नंतर घेऊ. हो. अगोदरचं जे राजकारण सुरू आहे, हो, हे जे राजकारण चाललेलं आहे याचा सर्वसामान्य माणसाने, बैलगाडा मालकांनी, बैलगाडा शौकीनांनी अर्थ काय घ्यायचा? मुळातच बैलगाडा शर्यत ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली की पुणे जिल्ह्यातच हिचं खरं मूळ आहे बंदीचं. हे खरं सांगायला काही हरकत नाही. काही लोकप्रतिनिधींना ते बैलगाडा शर्यत आवडती, काहींना अजिबात आवडत नाही. हे सगळं काहींना म्हणजे कुठल्या पक्षाच्या लोकांना? आता स्पष्टच सांगायचं म्हणल्याच्या नंतर या तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना वाटतं मुलं शिकली पाहिजेत, मुलं फॉरेनला गेली पाहिजेत आणि मुलं सुशिक्षित बनली पाहिजेत. तुम्हाला एक मिनिट थांबवतो. आमदार दिलीपराव वळसे पाटलांची भूमिका चुकीची काय? चुकीची वाटत नाही हा जरी खरा असला, परंतु हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि एक आनंदाचा क्षण आहे, शौक येतो. हा पारंपरिक आहे, त्याला 1500 वर्षाची परंपरा आहे, त्याला खोडं घालणं सुद्धा. हा पण विचार सगळ्यांच्या गळी उतरत का नाही? वाणी साहेब, बैलगाडा शर्यतीमध्ये तालुक्यात 200 गाडा मालक असतात, परंतु त्या शर्यत बघण्यासाठी आलेले 10, 20, 25, 30 हजार लोक असतात. त्या यात्रेमध्ये मातंग समाजाचे लोक बैलांना बांधणारी रस्सी विकणारे असतात,
त्या यात्रेमध्ये लहान लहान स्टॉल लागतात, जे आपलं कलिंगड उगतो, कोण आपलं रसाचा गुळा तयार म्हणजे करतो. इतरांना रोजगार मिळावा म्हणून ही शर्यत चालू मोठ्या राहिली पाहिजे. प्रमाणामध्ये बैलाचे व्यापारी असतील, हातगाडीवाले असतील, जीप गाडीवाले असतील, छोटे मोठे व्यवसाय मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ह्या बैलगाडा शर्यतीला विरोध का करतात? इव्हन पवार साहेब सुद्धा बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून फारसे उत्सुक नाहीत. हे पहा, त्यांनी अप्रत्यक्ष विरोध दर्शवलेलाच आहे. मी याचा साक्षीदार आहे. मुळातच त्यांना जो विरोध दर्शवायचा आहे तो अप्रत्यक्ष त्यांना ते वाटतं तसं, परंतु लोक ऐकत नाहीत, त्यांच्या भावनेच्या पलीकडे लोक जातात, म्हणून त्यांनी तिथंच थांबलेले. ते बऱ्याच वेळा असं होतं, बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये एक काळ असा होता, पाईट नावाच्या घाटामध्ये खेड तालुक्यात भली मोठी बैलगाडा शर्यत होती. त्या ठिकाणी आदरणीय वळसे पाटील साहेब सुद्धा प्रचाराच्या निमित्तानं त्यावेळेचे लोकसभेचे शिरूरचे उमेदवार विलास लांडे त्यांच्या प्रचाराला आले होते. परंतु लोकांनी काय न जाणो, काय लोकांना कळ कोणास ठाऊक, त्यांना माईक दिल्याच्या नंतर लोकांनी प्रचंड त्यांच्यावर घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांना माईक सोडावा लागला. असा दुर्दैवी प्रसंग आम्ही बऱ्याच लोकांनी, जवळजवळ 25-30 हजार लोक त्या घाट होते, त्या घाटात लोकांनी तो बघितला. शेवटी त्यांनी सुद्धा लोकांपुढे हात टेकले, तो माईक ठेवून दिला आणि घाटातून ते बाहेर आले. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी दुसरे उमेदवार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव आले. मी स्वतःचा गाडा घेऊन तिथं होतो. आढळराव आल्याच्या नंतर जे लोकांनी टाळ्या शिट्ट्या जयघोष करायला सुरुवात केली, त्यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि त्याच वेळेस हे सिद्ध झालं की शिवाजीराव आढळराव निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार, कारण ते व्यासपीठ किंवा ते पब्लिक एका पक्षाचं नव्हतं. म्हणजे बैलगाडा शर्यतीवर मजबूत पकड असलेला लोकनेता शिवाजी आढळराव. तिथून पुढं खरं बैलगाडा शर्यतीला बंदीला खरं तिथून सुरुवात झाली. इच्छा असली की मार्ग निघतो. केंद्रामध्ये राज्यामध्ये सेना भाजपचं सरकार आहे. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी कायदा करू शकत होते, कायदा का होऊ शकला नाही? कायदा करायचा आहे हे निश्चित झालंय, परंतु सुप्रीम कोर्टानं राज्याचा अहवाल मागितला, महाराष्ट्र राज्याचा. जसं जल्लूकट्टू तामिळनाडूमध्ये चालू आहे तसं महाराष्ट्र राज्याचा अहवाल मागितला. महाराष्ट्र राज्याने साहेब, न्यायालय काय निर्णय घेईल तो भाग वेगळा आहे. सरकारने जर एखादा कायदाच बनवला असता, कोर्टाचा प्रश्न कुठे येतो? नाही, आता कायदा बनवायचा तर पहिलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणजे 2019ची निवडणूक लोकांना असं सांगून विजय व्हायचं आणि मग पुढच्या 2024 पर्यंत कायदा बनवून टाकायचा असं म्हणायचे? नाही, तो विषय नाही. मुळात शिवाजीराव आढळराव पाटलांनी तो लोकसभेत विषय मांडलेला आहे. आणि साहेब, आढळरावांनी काय केलं ते सगळ्यांनी पाहिले. भाजपचं सरकारने कायदा का बनवला नाही? सरकार बहुमतामध्ये होतं. मुळात प्रश्न कोर्टात असल्यामुळं कोर्टाचा निकाल झाला, परंतु लोकांनी किंवा शिवाजीराव आढळराव असतील, खेड तालुक्याची विमा कंपनी यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली, पुन्हा अपील केलं. साहेब, राज्यांनी कायदा बनवला, त्या कायद्यामध्ये काही लिकेज राहिले, व्यवस्थित बैल पळवताना कोणत्या काळजी घेणार असं काही मांडलं नाही, त्याच्यामुळे कोर्टामध्ये गेले. सरकारने कायदा बनवताना काही लिकेज का ठेवले? म्हणजे कुठंतरी सरकारसुद्धा बैलगाडा शर्यत सुरू होऊ नये या बाजूने आहे. नाही, मी सांगतो, सरकारने, महाराष्ट्र सरकारने ते बिल आणलं. महादेव जानकरांनी, पशुसंवर्धन खात्याचे संबंधित मंत्री, मी त्या वेलमध्ये होतो. कायदा तिथं महाराष्ट्र राज्याने तयार करून दिलाय आणि मुळातच ते आता दिल्लीत या 2019 नंतर कायदाच बदलला जाणार आहे. सरकारने, राज्य सरकारने जो कायदा बनवला त्या कायद्याला आव्हान केलं जातं. सरकारने काय डोळे झाकून कायदा बनवला होता? आता त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, याचा अर्थ गाडा मालकांनी काय घ्यायचा? आता गाड्या मालकांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. थोडा वेळ लागेल पण त्याला न्याय मिळणार. 2024ला बैलगाडा शर्यत सुरू. 2024 त्याला येणारच नाही. 2019 निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो छातीटोकपणे 6 महिन्यात तो विषय निकाली निघणार आहे, याची खात्री आहे मला पूर्ण. 2014च्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव गुजरातला गेले होते, नरेंद्र मोदींना मिठी मारून आले. मोदींच्या मिठीचा म्हणावा असा उपयोग झाला नाही. या निवडणुकीनंतर आढळराव मंत्री होतील. आता चौथ्यांदा जर ते प्रचंड मतांनी लोकसभेत पोहोचले तर आम्हाला खात्री वाटते. तुमची शिफारस काय असेल? 100% ते मंत्री होऊ शकतात. आणि जे 2014ला मोदीजीनं त्यांना मिठी मारली, ह्याचं आम्ही कोणी भाकीत केलं नव्हतं ते मंत्री होतील म्हणून. पण आता आम्ही तुम्ही शिवसेनेत होते, तेव्हा तुम्ही शिवसेनेत तरी होते. मी माझ्या तोंडून कधी हे वक्तव्य आलंच नाही, परंतु आता आम्हाला तेव्हा तुम्ही कार्यकर्ते होते, हो, तुम्ही आता नेते झाले. पण आम्हाला वाटतं ना, आता चौथ्यांदा प्रचंड मताने जर निवडून आलीच आणि येतीलच तर 100% केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं. चाकणचं विमानतळ गेलं, विरोधक असं म्हणतायत की हे विमानतळ गेलं ते आढळरावांचं अपयश आहे.
म्हणावे असे प्रयत्न केले नाही. आढळराव सांगतायत की भौगोलिक कारणामुळे विमानतळ तिकडे गेलं. सर्वसामान्य जनतेने मतदारांनी काय समजायचं? हे बघ, ज्या वेळेला खेड तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी विरोध केला का आम्हाला विमानतळ नको आहे, त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून त्याची भूमिका ती होणारच. का शेवटी लोकांचा जनाधार सांभाळणं त्यांचं काम आहे. तांत्रिक अडचणीमुळं विमानतळ गेलं हे सगळे NCPच्या लोकांना माहिती आहे, लीडर लोकांना सगळ्याला माहिती आहे. परंतु निवडणुकीत तर असं म्हणू शकत नाही आढळरावामुळं गेलं किंवा आढळमुळं राहिलं हे त्यांना म्हणता येत नाही. म्हणून आरोप करणं हे साहजिक त्यांचं काम आहे. आता ते असं म्हणू शकत नाही आढळराव चांगले आहेत, भारतीय जनता पार्टी चांगली आहे, शिवसेना चांगली आहे असं तर म्हणू शकत नाही ते. म्हणून आरोप करायचं काम हे सत्ताधाऱ्यांचं विरोधकांचं एकच काम असतं, ते त्यांनी केलेलं आहे. आता मग विमानतळ जे पुरंदरला गेलं म्हणजे पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये गेलं, पवार साहेबांनी हे विमानतळ पळवलं असं लोकांनी अर्थ घ्यायचा? हे पहा, हा विषय फार मोठा आहे साहेब. मोठा नाही, कुठलाही असो, भारतातला विषय असेल, प्रत्येक नागरिकाला चर्चा करायचा अधिकार आहे. कोणी जनतेने याचा अर्थ काय घ्यायचा, लोकांनी काय समजायचं? कोणी नेलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या ते खेड तालुक्यात बसलं नाही, त्याच्यामुळं त्यांनी दुसरी जागा सरकारने निवडली, ती पुरंदर झाली, म्हणून विमानतळ पुरंदरला गेलंय. पुणे नाशिक रेल्वे अनेक दिवस आपण पाहतोय सुरू होणार. 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, रेल्वे सुरू झालेली नाही. रेल्वे कधी सुरू होईल? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा सेना भाजपचं सरकार आलं, सुरू कधी होईल? 2019चा निर्णय झाल्याच्या नंतर, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 2019-24 मध्ये हा प्रश्न केंद्र सरकारला निकाली काढावाच लागेल. त्याच्यासाठी ही निवडणूक किंवा हे सरकार जबाबदारीनं काम करेल असं बऱ्याचशा लोकांना मला पण वाटतंय. कारण रेल्वे पुन्हा नाशिक सुरू होणं हा इतका काही सोपा आणि छोटा खेळ नाही. आदरणीय पवार साहेबांनी सत्तेवर असताना कर्जमाफी केली, मोदी साहेबांनी कर्जमाफी केली, त्याच्यावर खूप टीकाही होते. आणि आता पवार साहेब सांगतायत सत्ता आम्हाला द्या, आम्ही जास्त रकमेने सरसकट कर्जमाफी करू. पवार साहेबांची ही भूमिका कितपत योग्य, तुम्ही काय सांगाल? त्यांच्याकडं आतापर्यंत सत्ता त्यांचीच होती. कितीही कर्जमाफी केली असती किंवा 7-12 जरी कोरा केला असता तर महाराष्ट्राच्या जनतेनं, देशातल्या जनतेनं त्यांचं स्वागतच केलं असतं. त्यावेळेला त्यांना कोणी रोखलं नाही. आता सत्ता हातातून गेल्याच्या नंतर त्यांना वाटते आता सत्ता येऊ शकत नाही, हे त्यांना जाणवलं असेल, म्हणून ते त्या भावनेतून आता म्हणत असतील का माझ्याकडे सत्ता द्या, आम्ही बैलगाडा शर्यत चालू करू, आम्ही कर्जमाफी करू. मग तुमच्या हातात एवढ्या वर्ष सत्ता असताना तुम्ही ते का केलं नाही, हा जनतेचा प्रश्न आहे. अच्छे दिन आएंगे असं म्हणत होते, अच्छे दिन सर्वसामान्य माणसाला आले? अच्छे दिन ज्यांना आले नाहीत आणि ज्यांनी खरंच भाजपला मतं दिली नाहीत ते काय मोदीला चांगलं म्हणतील, ते काय भाजपला चांगलं म्हणतील? शेतकऱ्यांना अच्छे दिन आले? हे बा, आजही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. प्रधानमंत्री 6,000 रुपयाची एक नवीन योजना आली, वर्षभरात 6,000. त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस नावाचं प्रत्येकाच्या सर्वसामान्य घटकाला गॅस पुरवलाय. अनेक योजना आहेत, सांगायला गेलं तर त्याच्या अर्थात जाईल. शेतीमालाला बाजारभाव गेले 4-5 वर्ष नाही. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. नोटबंदीचा विषय आहे, GSTचा विषय आहे. शेतकरी म्हणतायत नको मोदी. हे भांडवल केले काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं. मुळातच तुम्ही शेतकऱ्याची मुलाखत लावा. नोटबंदीचा फायदा झाला? नोटबंदी मुळातच शेतकऱ्याला तो विषय माहिती नव्हता. फक्त गावात जे 4-2 लोक खूप पैशावाले 2 नंबरवाले होते त्यांची या काळात खूप प्रचंड हानी झाली आणि मुळातच गरीब प्रत्येक गावातला एकामेकाच्या कानात सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यावेळेस बँकेमध्ये 2,000 रुपये सुद्धा मिळत नव्हते. हे वास्तव आहे. हे बघा, मजुरीचे पैसे द्यायला सुद्धा लोकांना मिळत नव्हते. बँकेमध्ये पैसे काढताना रांगा लावाव्या लागत होत्या. हे वास्तव आहे. ही सत्य घटना जरी असेल तर त्याचा नंतर लोकांना पण त्याचा एक गोष्टीचा परत आनंद झाला. कारण का? काळा पैसा बाहेर आला. काळा पैसा बाहेर आल्याच्या नंतर हे पैसे फक्त 2 नंबरवाले अधिकारी असतील, गुंड असतील, दहशतवादी असतील, ह्यांचे व्यवहार सगळे ठप्प झाले. काळा पैसा बाहेर फिरानी. मुळातच सर्वसामान्य गरीब आणि शेतकरी एकामेकाला सांगत होता. बरीच 4-2 जणांची गावात आपल्या जिरली, पैसे त्यांचे गेलेत. गरीबाला झळ बसली नाही. गरीबाला फक्त लाईनीत उभं राहावं लागलं 2-3 दिवस. हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. परंतु त्याला त्यांच्या खिशातून काय गेलेलं नाही. गेलं ते 2 नंबरवाले असतील, 2 नंबरचे अधिकारी असतील, गुंड असतील, दहशतवादी असतील, ह्यांना झळ बसली. त्यामुळे ते आता ते सत्ता आमची द्या, परदेशातले काळा पैसा इकडे आणतो, प्रत्येक मतदाराच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो. तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले? साहेब, ज्यांनी भाजपला मतं नाही दिली ना त्यांचं हे म्हणायचं कर्तव्य. ज्यांनी भाजपला मत दिली, भाजप असं म्हणाले नव्हते.
भाजपच्या नेत्यांनी म्हणाले होते. अशी घोषणा केली नव्हती? केली होती. तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये आले? हे बघा, आमच्या खात्यावर 15 लाख आलेले नाही, आणि मग जर आमच्याच खात्यावर आलेलं नाही पण आम्ही त्या गोष्टीचा इन्कार पण केलेला नाही. जे झालं ते फसवी घोषणा आम्हाला नाही वाटत तशी फसवी घोषणा, कारण अनेक 15 लाखाच्या मोबदल्यामध्ये आमच्यासाठी खूप योजना आलेले आहेत. नितीनजी गडकरी असं म्हणाले होते की प्रचार करताना आम्ही असं सांगत होतो, सत्ता आमची येईल का नाही माहीत नव्हती, आम्ही आश्वासनं देत गेलो, लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ही आश्वासनं सगळी आम्ही पूर्ण करू शकत नाही, ही त्यांनी जाहीर कबुली दिली. गडकरी साहेबांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांचं मत त्यांनी मांडलं आणि खरंच लोकांनी सत्ता दिली ना, कसं नाही म्हणता येईल, दिली की सत्ता. आश्वासनं पूर्ण करता नाही आली. आता सगळीच आश्वासनं कुठल्याच पक्षाला कधीच पूर्ण करता येणार नाही, परंतु जेवढी आश्वासनं दिली त्याच्यापैकी 70-80% आश्वासनं पुरी केलेली आहेत. 10-20% राहिले असतील तो उद्याच्या 2019 मध्ये लोक काय निर्णय घ्यायचा ते घेतील. हाय आमना सामना समोरच आहे, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी लोक करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सत्तेकाळामध्ये भारत सुरक्षित राहू शकतो असे सर्वसामान्य माणसं म्हणतायत. बहुधा सेना भाजपचे कार्यकर्तेही असंच म्हणतायत. तुम्हाला पण काय वाटतंय? साहेब, सुरक्षितता वाटती म्हणून आजही NCPचे काँग्रेसचे लोक दबक्या आवाजात सुद्धा सांगतात या देशाचा पंतप्रधान पुन्हा नरेंद्रभाई मोदीच होणार, ही त्यांची सुद्धा भावना आहे. म्हणजे सुरक्षित असल्याशिवाय म्हणतात का ते? त्यांना काहीतरी चांगले गुण त्यांचे दिसत असतील. आता त्यांनी कसं म्हणावा मोदी चांगले आहेत, भाजप चांगले हे त्यांना म्हणता येत नाही, परंतु आमच्या अपरोक्ष त्यांची दबक्या आवाजात ही चर्चा आहे. सेना भाजप 2014ला सत्तेवर आल्यानंतर दोघांचं फार काळ पटलं नाही. शिवसेना गेले 4.5 वर्ष राजीनामे खिशात घेऊन फिरत होते, राजीनामा दिला नाही. निवडणुका लागल्यानंतर त्यांचं एवढं प्रेम वाढलं की आमचं काही घडलंच नव्हतं. समोरच्या लोकांनी, सर्वसामान्य जनतेने यांच्या ह्या प्रेमाचा अर्थ काय घ्यायचा? हे बघा, सेना भाजपची युती झाल्याच्या नंतर सरकार आलं, म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर सोबळाव लढून त्यांनी पुन्हा युती करून सरकार स्थापन केलं. परंतु शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटलं जर आपण वेगवेगळं लढलो तर आपली हानी होऊ शकते, म्हणून सर्वसामान्य भाजपचे कार्यकर्ते, शिवसैनिक असतील, यांनी आपल्या नेत्यांपर्यंत निरोप पोहोचवले का पुन्हा यांच्या ताब्यात सरकार द्यायचं नाही, म्हणून तरी एक व्हा. जे बोललं असेल ते सर्वसामान्यांच्या हितासाठी बोललं असेल तर विषय सोडून द्या. 5 वर्ष भांडले, कार्यकर्त्यांची मनं दुभंगली, नेते एकत्र आलेत, कार्यकर्ते एकत्र येऊन सेना भाजपच्या उमेदवारांना मतदान करतील. मुळातच त्यांचा पिंडच मुळात काँग्रेस राष्ट्रवादीला मत द्यायचं नाही. लईच राग आला एखाद्या कार्यकर्त्याला तो घरी बसेल, पण तो आपलं मत काँग्रेस राष्ट्रवादीला कधी देणार नाही. आणि मत द्यायचा अधिकार आहे त्याला, जर लोकशाहीचा हक्क बसत असेल तो नक्कीच ते सेना भाजपच्या उमेदवाराला मतदान देणार. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव चौथ्यांदा लढत आहेत. विरोधकांनी आढळरावांना पाडण्यासाठी कंबर कसलेली आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचा उमेदवार मिळाला नाही. शिवसेनेचा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. आढळरावांचा कोल्हे टांगापलटी करू शकतो? हे जनमताची नाळ, सर्वसामान्यांचा असलेला संपर्क आणि आयुष्यात त्यांनी कधी कोणाला दुखावलं नाही. त्यांचा एक जमेचा भाग आज पब्लिकमध्ये सर्वसामान्यांमध्ये तसाच राहिलेला आहे. आणि कुठल्याही सुखदुःख असो, मग गावची यात्रा असो, तुमचं लग्न असो, कुणाचे दशक्रिया असो, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात एकमेव असा माणूस आहे का त्यांनी सर्व सोडून तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. भले एखादं विकासाचं काम मागे राहिलं असेल पण भावना कोणाच्या कधी आयुष्यात त्यांनी दुखवल्या नाही आणि त्यांचा तो पिंड नाही. म्हणून लोकांनी पुन्हा ठरवलंय का ह्यालाच मतदान करायचं, कारण समोरचा उमेदवार म्हणजे लोकांच्या भावनेला हात घालून आढळराव 3 वेळा निवडून आलेत असं म्हणायचं? हात घालण्यापेक्षा लोकांचीच भावना त्यांच्यावर आहे. आता समोरचा उमेदवार राहणार मुंबईला, त्यांना यात्रा माहिती नाही, त्यांना सुखदुःख माहिती. आढळराव कुठे राहतात? आढळराव तर अमेरिकेला असतात. आढळराव पाटील मुंबईला त्यांची फॅक्टरी आहे, कंपनी आहे, परंतु आठवड्यातले 3 दिवस ते लांडेवाडीत असतात, 1 दिवस पुण्यात असतात आणि 1 दिवस हडपसरमध्ये. मला माहिती त्यांची कार्यालय, मी जरी भाजपचा कार्यकर्ता असेल तर आम्हाला माहिती आहे त्यांचं 5 दिवस आठवड्यातले तालुक्यात असतात, मतदारसंघात असतात आणि 2 दिवस. अमोल कोल्हे सुद्धा जर निवडून आले तर मतदारसंघात राहू शकतात. आता तो त्यांचा विषय, राहायचं का ते अभिनय करतात, का ते मालिका चालवतात, का पराभव झाल्यावर निघून जातात, हे त्यांना विचारावं लागेल. संभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे घराघरामध्ये पोचलेत. अचानक आलेला उमेदवार मतदार कोल्हेंना स्वीकारतील? हे बघा, जर कोल्ह्यांना स्वीकारायचं असतं उद्या अमिताभ बच्चन सुद्धा इथले खासदार होऊ शकतात, उद्या अजून कोणी हिरोईनी ताणली तर खासदार होऊ शकतात. असं ग्रामीणला तरी मला वाटतं होऊ शकत नाही, कारण अनेक लोकांच्या आम्ही मुलाखती ऐकल्या. एक माणूस असा होता
देवतोरण्याचा आपलं धामण्याचा एक सरपंच म्हणले आम्ही यांना कुठं बघायचं, ह्याचं कार्यालय कुठे आहे, आम्हाला माणूस माहिती नाही. जरी घराघरात पोहोचले असतील, संपूर्ण महाराष्ट्र जनतेने त्यांना ओळखलं असेल, पण त्यांनी कोणाला ओळखलं हा विषय महत्त्वाचा आहे. आता ह्या आंबेगाव तालुक्यात मला वाटतं ते 20-25 लोकांना ओळखत असतील आणि या तालुक्यात कार्यकर्ते कमीत कमी 3-4 हजार आणि मतदार जर 2.25-3 लाख आहेत, तर संपर्क वाढवणे, त्यांच्याशी भेटणे, गाठीपिटी घेणे हे इतकं सोपं. 2004च्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीला आढळराव चढत्या क्रमाने मताधिक्य घेऊन विजयी होतात. 2019च्या निवडणुकीमध्ये आढळराव किती मताधिक्य घेऊन विजयी होती? 2014ची लोकसभा खूप प्रयोग करून बदले एनसीपीने. ह्याला तिकीट द्या, देवदत्तांना तिकीट द्या, अनेक लोकांची नावं चर्चेत आली. पोलमध्ये 61मध्ये त्यांना काय ते विजय सापडला नाही. एक काळ त्यांनी पवार साहेबांचं नाव चर्चेत आणलं. तर आढळरावांनी स्पष्ट मुलाखत दिली, मी पवार साहेबांच्या आयुष्यात कधी विरोधात गेलो नाही, जाणार पण नाही. ते माझ्या विरोधात इथं आलेत, त्याला नाईलाज आहे, त्याचा साक्षीदार मी आहे. शेवटी पवार साहेबसुद्धा ह्या मतदारसंघात नाही लढले. त्यावेळेला सुद्धा लोकांनी खूप मोठा कौल आढळराव पाटलांना दिला, शिवसेनेला दिला. मोठ्या प्रमाणात सेना भाजपचे खासदार म्हणून त्याला निवडून दिलं. आताही मला असंच वाटतंय, आजही शहरामध्ये शिरूर, हवेली, हडपसर, भोसरी ह्या भागात भाजपचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणात आहे. तिथली नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायती असतील, सगळ्या भाजपच्या ताब्यात आहेत. मुळात एकच एनसीपीचा विधानसभा मतदारसंघ तो आंबेगाव. त्याच्यामुळं मला खात्री आहे मागच्या वेळेपेक्षा काही काही मताधिक्य त्यांचं वाढणार आहे, याची खात्री माझ्याकडे आजही पण आहे. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं सांगत ही मंडळी सत्तेवर आली. आज महाराष्ट्र कुठे आहे? आता ही लोकांची मुलाखत घ्या. मला वाटतंय चांगलं चाललंय. एक काळ कांदा चाकणला खेडला JCB लावून गाडला होता, त्यावेळेला पवार साहेबांचं सरकार होतं, तरी सरकार आलंच ना पुन्हा त्यांचं. आताही पण फक्त 1 महिनाभर मंदी आली कांद्याला, 1च महिना. मी पण शेतकरी आहे, मी गेल्या वर्षी 3,000 पिशवी कांदा पिकवला आहे, मला 40,000 रुपये कांदेच झालते. मला वाटलं प्रचंड लागवड आहे, एखादी देशांची मागणी होणार नाही, मी कांदा लावला नाही. आता काही शेतकऱ्यांना समजलं नसेल, बहुतेक खर्च केला, भांडवल गुंतवलं, 1 महिनाभर मंदी राहिली फक्त. आता कांद्याचे भाव तुम्ही तपासून पहा. आता शेतकरी बऱ्यापैकी खुश आहे. एक वाहन सोडला तर दुसरा वाहन दाखवा शेतकऱ्याचा का त्याला मंदी आहे. बीट जे म्हणतो आपण बीट, आज तिला 15 रुपये किलोचा भाव आहे. तुम्ही लसूण घ्या, तरकारी घ्या, कोथिंबीर, मेथी लोकांना फेकून द्यावी लागते. साहेबांना हमी भावची हमी दिली होती, हमी भाव पण नाही. साहेब, नाशिवंत माल, कुठलाही सरकार नाशिवंत मालाचा भाव बांधू शकत नाही. जी कोथिंबीर, जो धना तो 2 तासात जर उन्हात सुकत असेल, त्याचा भाव कोणी बांधू शकत नाही. सरकारने शेती संदर्भामध्ये काहीतरी नियोजन करायला हवं, हे तुम्हाला मान्य आहे? 4.5 वर्षात इतकं काही तयार करणं सोपं नाही, कारण 70 वर्षाचा हा कारभार पूर्ण शेतकऱ्यांच्या विकासासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला हवं, हे तरी मान्य कराल? आम्ही शेतकरी आहेत, कर्जमाफी मिळाली, शेतकऱ्यांना सबसिडीवर ट्रॅक्टर आलाय, 6,000 रुपयाचं ते प्रधानमंत्री सब कर्जमाफी दिली, ते मतावर डोळा ठेवून दिली. प्रश्न असा आहे, शेतकरी कांदा लावला की कांदाच लावतात, पपई लावली की पपईच लावतात, ऊस केला का ऊसच करतात. पिकाचं नियोजन करण्यासाठी सरकार काही शाश्वत उपाययोजना करील का, आणि हे व्हायला हवं का? 100% 2019ची निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना ते घेतील समोर, शेतकऱ्यांच्या मुलाखती देतील. बघा, आता तरी जसं वाटत होतं 4.5 वर्षात इतका फरक जाणवला, पण पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी तशा योजना खूप आणल्यात. फक्त कार्यकर्त्यांकडून त्या गोष्टीचा जास्त प्रचार किंवा चर्चेला येत विषय नाही. मला माहिती आहे, मायक्रो स्प्रिंकलरची सबसिडी शेतकऱ्यांना आली, तुम्हाला सांगतो ड्रीपचं अनुदान आले, ट्रॅक्टरला सबसिडी आली, तुम्हाला सांगतो कांदा चाळीला अनुदान आले, शेळीपालनाला अनुदान आहे, गाय गोठ्याला अनुदान आहे. शेतकऱ्यांनी बरेच घेतलेले. आपण मुळापर्यंत जा, तुम्हाला नक्की त्याचा माहिती शेतकरी तुम्हाला देतील. राजकारणामध्ये कधी काही पण होऊ शकतं. दिलीप वळसे पाटील, आढळराव जुने मित्र आज जरी वैरी दाखवत असले, भविष्य काळामध्ये हे 2 मित्र एकत्र येतील? कधी काय होईल हे आता कोणी सांगू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही बैलगाडा मालक आहात, बैलगाडा शौकीन आहेत, बैलगाडा मालकांना, बैलगाडा शौकीनांना भाजपचे एक कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून काय शब्द द्याल? 2019ची निवडणूक संपल्याच्या नंतर मला तर वाटतंय 4-6 महिन्यात तो प्रश्न निघेल. आणि जर नाहीच निघाला तर आम्ही सगळ्या जे पुणे जिल्ह्यातले आमदार असतील, कुठल्याही पक्षाचे असू, आम्ही त्यांना घेऊन परत CM साहेबांकडे जाऊन केंद्रामध्ये जे संबंधित कोणी त्या खात्याचे मंत्री होतील, केंद्रीय पर्यावरण वन मंत्री, त्यांना जाऊन ते बिल सभागृहात आणून कायदा बदलायची प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना ते
तिथपर्यंत ते नेणार म्हणजे नेणार, तो विषय तडीला लावणार म्हणजे लावणार. कारण मी खानदानी गाडा मालक आहे, मला सुद्धा बैलगाड्याचा खूप शौक आहे. माझं नाव खरं बैलगाड्यातून पुढे आलेलं आहे. प्रेक्षको, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असू द्या, सेना भाजपचं सरकार हे मार्गी लावणार. बैलगाड्याचा प्रश्नही सेना भाजपचं सरकार मार्गी लावणार. राष्ट्रवादी काँग्रेसची लोक ह्या सरकारला बदनाम करतात. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. जो उमेदवार योग्य आहे त्याच उमेदवाराला मतदान करा. मतदान करणं हे पवित्र काम आहे. मतदान आपण बजवा, योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा. हेच विघ्नर टाईमचं आपल्याला आव्हान आहे. एरंडे साहेब, आपण विघ्नर टाईमशी बोललात, मनमोकळी चर्चा केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, पाहत राहा फक्त विघ्नर टाईम्स.